इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आपण आता 11व्या अध्यायाकडे येतो आहोत आणि हा अध्याय बघा महाराज काय सांगतात ते. या अध्यायाला सुरुवात करण्याआधी भगिनी निवेदितेची गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवते. भगिनी निवेदिता म्हणजे मार्गारेट नोबल, त्या आयरिश होत्या. आधी त्यांचं घराणं हे स्कॉटलंडला होतं, नंतर आयर्लंडला, नंतर इंग्लंडला गेले, लंडनला गेले, आणखीन 2 देशही त्या फिरल्यात. आणि हिंदू संस्कृतीकडे कशा वळल्या, हा सगळा प्रश्न आपल्याही समोर आलाच असेल ना, आपल्याही मनात पडलाच असेल ना. त्याच प्रश्नाचं थोडंसं एक त्याला स्पर्श करते की त्यांचं एक वाक्य आहे जे मला खूप आवडलं. त्या म्हणत, मला गौतम बुद्ध हवेत पण बौद्ध धर्म नकोय. मला येशू ख्रिस्त हवाय पण ख्रिस्त धर्म नकोय. मला राम आणि कृष्ण हवेत, मला रामकृष्ण हवेत, पण मला हिंदू धर्म नकोय. सुनील चिंचोळकरांनी एक इतकं सुंदर वाक्य लिहिलंय की भगिनी निवेदिता म्हणजे एका झाडाला आलेली 4 फुलं, त्याच्यातले एक म्हणजे रामकृष्ण परमहंस, दुसरं म्हणजे माता शारदा देवी, तिसरे विवेकानंद आणि चौथ्या भगिनी निवेदिता. मला तो धर्म नकोय म्हणणाऱ्या, पण मला तो व्यक्ती हवा आहे असं म्हणणाऱ्या. धर्मामुळे कलह निर्माण होतो, धर्मामुळे गोंधळ निर्माण होतो, धर्मामुळे कर्मकांड निर्माण होतं, धर्मामुळे पूजापाठ निर्माण होतो. हे मला काहीही नकोय. मला हवेत ती फक्त ते तत्व, ती ऊर्जा. मास्टर्स, आपल्या महाराजांनी आपल्याला याच गोष्टी अगदी सोप्या सरळ भाषेत सांगितलेल्या आहेत की कुठलेही धर्म, जात, पंथ, पक्ष हे नकोच. मला काय हवंय तर मला तो सच्चिदानंद हवाय. म्हणजे महाराज आपलं बोट पकडून निवेदितांची गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवून कसं पुढच्या वर्गात नेतात आहेत. आपल्यापर्यंत पोचते ना मी, मला अंगठे दाखवले तर मला बरं होईल. सगळेजण बघतात त्याच्यामुळे लक्षात येतं की तुम्ही ऐकतात. मास्टर्स, आता थोडस महाराजांच्या काही गोष्टींकडे वळते की महाराजांचं कसं ना एखाद्या लहान मुलासारखं होतं. त्यांना आंघोळ घालून देणं, त्यांना खाऊ घालणं, त्यांना पाणी देणं, त्यांना जे काही हवंय ते त्या गोष्टी पुरवणं. आणि हे काम आपण आधीही बघितलं की जनार्दन भस्मे खूप आवडीनं आणि आनंदाने करत. एका दिवाळीत सगळ्या भगिनींना वाटलं की आपण महाराजांना उठणं लावावं वगैरे वगैरे, पण महाराजांच्या ते मनातच नव्हतं. आणि महाराजांनी भस्मेंकडूनच ही सेवा करून घेतली. आणि नंतर भस्मे हसायला लागले, कारण त्यांच्या मनात तोच भाव होता की ही सेवा मला करायला मिळावी. आणि महाराजांनी जो जितक्या जवळ जातो ना महाराजांच्या, तितके अनुभव तुम्हाला लक्षात येतील की महाराज लहान लहान गोष्ट कशी पूर्ण करतात. फक्त आपलं काळीज हे आपल्याला हळूहळू उघडायचंय आणि महाराज काय म्हणतात ते इथे ग्रहण करायचंय. अगदी हृदयापासून हृदयापर्यंतचा संवाद हा महाराजांशी साधायचंय. आणि हे सगळं जे करतात ते महाराज घडवून घेतात. तर ते म्हणाले, मग तुला काय मागायचंय ते, तुम्ही मला आत्मदर्शन करून द्या ना. आणि आत्मदर्शन करून द्या म्हणताच महाराजांनी आपला उजवा हात त्यांचा उजवा हात त्यांच्या उजव्या हातावर ठेवला आणि घट्ट पकडला. बघा, उजवा हात उजव्या हातात आणि कानात, उजव्या कानात ते सांगतात ते गुह्य गुह्य ज्ञान. हे गुह्य ज्ञान म्हणजे काय तर हा गुरु मंत्र असतो. आणि यादी त्यांचं आयुष्य कसं, त्याला एक वेगळी दिशा मिळते, वळण मिळतं, हे आपण त्यांच्याकडूनच खूप काही शिकलेलो आहोत. मालिकेच्या माध्यमातून तर आपण बघतोच, पण गुरु मंत्र मिळतो तेव्हा नेमकं काय होतं, त्या आत्म्याचा कसा उद्धार होतो आणि किती पिढ्यांचा उद्धार होतो हे आपण शंकर महाराजांच्या पोथीतूनच शिकतो आहोत. ते म्हणतात, आता तुझं कार्य हे कृतार्थ झालंय.
आधी आपण त्यांच्या समाधीचा अनुभव घेतला की त्यांनी 7 घंटे समाधी अवस्थेत त्यांना कसं नेलं आणि त्यांचा उद्धार कसा केला, आणि आता पुढचा ते गुरुमंत्र कसं देतात आहे आणि पुढच्या गोष्टींसाठी ते त्यांना कसं तयार करतात आहेत. आणि नंतर अचानक म्हणाले, नाऱ्या गेला. कुणालाच माहिती नाही, नाऱ्या गेला. आता हे नाऱ्या म्हणजे कोण? तर केडगावचे नारायण महाराज. म्हणजे हे सगळे संत एकमेकांशी कसे जोडलेले असतात. यांना काही कोणाला सांगावं लागत नाही फोन करून की मला बरं नाहीये, अमकं नाहीये, तमकं नाहीये. त्यांची वेळ आली की ते बरोबर जातात आणि जाताना कसे संदेश देतात, ही गोष्ट बिटवीन द लाईन्स आपल्याला शिकायला मिळते. आपल्याही बाबतीत असं होतं की आपल्या जर खूप जवळची व्यक्ती असेल, त्याला जर बरं नसेल तर आपल्याला तसं स्वप्न पडतं किंवा आपल्याला एखादं इंट्युशन मिळतं किंवा आपल्याला सारखी त्या व्यक्तीची आठवण येते. मग ही आठवण का येते? ती व्यक्तीही कुठेतरी तुमचीच आठवण करत असते. ती व्यक्तीही कुठेतरी एक निरोप देत असते की मला भेटायला ये ना. त्याचाही आवाज क्षीण झाला असतो, पण आपण आपल्या अंतरंगाचा ऐकतच नाही. आपण आपल्या बुद्धीचा विचार करतो, मेंदूचा विचार करतो आणि तिथेच आपली फसगत होते. असं महाराज या ओळींमधून आपल्याला सांगतात आहे की तुम्ही आता तरी उघडा ना तुमचं हृदय. की जोवर तुम्ही हृदयच उघडणार नाही, तर कसं तुमचं होईल? तुम्हाला जर हे ज्ञान घ्यायचंय तर आधी तुमचं हृदयाचे दार, हृदयाचं कवाड तुम्ही आता हळूच उघडा, म्हणजे तर मी आत येईल ना. महाराज आता गेल्यानंतरच्या काही गोष्टी आहेत समाधी नंतरच्या. तर इथे भस्मे एकदा समाधीला पूजा करत होते समाधीवर, आणि ते अगदी त्यांच्या डोळ्यातनं अश्रू यायचे समाधीवर जेव्हा ते अभिषेक करायचे त्यावेळेला. तर ते म्हणाले, मला इतकी तुमची आठवण येते, तुम्हाला माझी काहीच आठवण नाही येत का हो? नाही येत का महाराज? एखाद्या मित्राशी संवाद करावा तसे ते संवाद करत होते. यावेळी आतून समाधीतून आवाज आला, अरे मला तुझीही आठवण येते रे, मला तुझी खूप आठवण येते. आणि त्याच क्षणी भस्मेंनी जसा फेटा बांधला होता, तसं महाराजांच्या मूर्तीच्या वर जो फेटा होता त्या फेट्यांचं रूपांतर भस्मींच्या फेट्यासारखं झालं. आणि तेव्हापासून महाराजांच्या मूर्तीचा फेटा हा भस्मींच्या स्टाईलने, भस्मींच्या पद्धतीनं बांधला जातो. म्हणजे किती एकरूपता असते महाराजांमध्ये, गुरूंमध्ये आणि त्यांच्या शिष्यांमध्ये. ते आपल्या शिष्यांची किती काळजी घेतात, किती प्रेम करतात, हे या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच काय, त्यांच्यापर्यंत चालण्यासाठी आपण आपली पावलं योग्य दिशेनं टाकतोय की नाही, हा प्रश्न आपण आपल्याला विचारायचा आहे. प्रत्येक गोष्टीतून बिटवीन द लाईन्स महाराज आपल्याला सांगतात आहे की बाबा रे, माझ्यापर्यंत जर तुला पोचायचंय, कुठलेही आपले गुरु असोत, त्यांच्यापर्यंत पोचायचंय, तर मी जे ऐकते, मी जे ग्रहण करते, त्याची त्या गोष्टी मी इतरांपर्यंत पोचवते की नाही, खारुताईचा वाटा मी उचलते की नाही, या गोष्टी महाराज इथे आपल्याला हा प्रश्न विचारतात आहेत. महाराजांच्या समाधीनंतरचीच ही गोष्ट की आचार्य अत्रेंनी मराठा या वृत्तपत्रात एक लेख लिहिला होता, आणि तो गृहमंत्री कन्नमवार यांच्यावर लिहिला गेला होता. तुम्ही हे नाव ऐकलं असेल की कन्नमवार हे चंद्रपूरचे एक विक्रेते, म्हणजे वृत्तपत्र विक्रेते ते मुख्यमंत्री, असा त्यांचा प्रवास. 7वा वर्ग पास झालेले, पण कमालीची संघटन कौशल्य त्यांच्यात होतं. अत्यंत गरिबीतून ते वर आले होते. जुजबी इंग्रजी त्यांना येत होतं, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा हा समोरच्या व्यक्तीवर नक्कीच पडत होता, कारण त्यांचं संघटन कौशल्य असं होतं की यशवंतराव चव्हाणांना असं वाटलं की आपला म्हणजे काँग्रेस हा पक्ष जर मजबूत करायचा असेल तर कन्नमवारांना मुख्यमंत्री करायलाच हवं. आणि उपमुख्यमंत्री आधी त्यांना करण्यात आलं आणि नंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. अगदी साधा सरळ
गृहस्थ, मी दोन्ही बाजू तुमच्या समोर ठेवते. मी काही इंदिरा काँग्रेसची नाहीये किंवा मी भाजपचीही नाहीये, मी कुठल्याच पक्षाची नाहीये. पण जे काही आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून करते. त्यांची जी पत्नी होती गोपिकाबाई, मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा एसटीचं तिकीट काढायला त्या रांगेत उभ्या राहायच्या आणि त्या तिकीट काढायच्या. असं कुठेही नव्हतं की नवरा मुख्यमंत्री आहे तर मी लाल दिव्याच्या गाडीतून जाईल वगैरे, असं कुठेही त्यांनी तसे म्हणजे दुरुपयोग जो म्हणतात तसं कधीही कोणी त्या कुटुंबाला केला नव्हता. असं जे हे कुटुंब होतं, मग या कुटुंबात नेमकं असं काय झालं की अत्र्यांचे आणि यांचे संबंध का बिघडले? आता त्या ह्याच्याकडे आपण जाणार नाहीये. मी त्या लेखाकडे वळते की अत्रेंनी मराठा वृत्तपत्रात कन्नमवारांवर सडकून टीका केली आणि त्याचा खूप खोलवर परिणाम कन्नमवारांवर आणि त्यांच्या परिवारावर झाला. या टीकेला उत्तर देण्याचं त्यांनी ठरवलं होतं आणि गोपिकाबाईंनी म्हणजे त्यांच्या पत्नीनी त्यांच्यावर खटला भरला होता. हा खटला आता खूप रंगत होता आणि आता अशी वेळ आली होती की अत्रेंना तुरुंगात टाकण्याची. अत्रे आता थोडे ह्यानी कुठेतरी स्वतःचं काय म्हणायचं आत्मसंशोधन आत्मपरीक्षण करायचं तसं ते करत होते की मी कुठे चुकलो, माझं आता नेमकं काय झालंय, मी कुठल्या आता याच्यात आलोय की आम्हाला आता उद्या या तुरुंगात जावं लागेल. आणि अशा वेळेला हे प्रकरण खूप रंगल्यावर त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नात रागवून महाराजांनी पाठीत अक्षरशः लाथ मारली आणि लाथ मारल्यानंतर ते खडबडून जागे झाले. त्यांना सांगण्यात आलं की कन्नमवार प्रकरण फाईल होत आहे. दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली की कन्नमवार यांनी या जगाचा निरोप घेतला. वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले आणि पुढे अत्रेंना जे तुरुंगाची हवा लागणार होती ती लागली नाही. हा संदर्भ आपल्या पोथीमध्ये दिलाय, फक्त पार्श्वभूमी मी आपल्या समोर ठेवली. आपण याच्यातून काय शिकायचं? तर महाराज इथे सांगतात आहे, तुम्ही कुणावर टीका करताना टिप्पणी करताना स्वतःचं मी काय बोलते आहे काय बोलतो आहे याचं भान ठेवून बोला, वक्तव्य करा. आधी विचार करा आणि नंतर बोला. समर्थ म्हणतात ना याच्याबद्दल संवादाबद्दल की आधी तुम्ही विचार करा आणि नंतर बोला. जर तुम्ही विचार नाही केला आणि बोलले तर तो एक मूर्ख, असं समर्थ म्हणतात. म्हणजे आपण या प्रकरणातून या गोष्टीतून एक धडा घ्यायचाय की मला बोलायच्या आधी विचार करायचे की मी काय बोलणार आहे आणि नंतरच ते शब्द आपल्या मुखातून बाहेर पडावेत. हीच गोष्ट आपल्याला महाराज या गोष्टीतून सांगतात आहे. आता आपण पुन्हा भस्मींकडे वळूया, कारण महाराज भस्मींचीच गोष्ट सांगतात आहे की चारीधाम यात्रा करून भस्मी आता कोल्हापूरला आलेत आणि कोल्हापूरला त्यांनी 200 घागरी दूध बोलवलंय, त्यांना अभिषेक करायचे आणि सगळी जुळव त्यांनी केली आहे, सगळं सामग्री बोलवली आहे, पूजेचं साहित्य आलंय. ती आता पूजा यथासांग पार पडलीये आणि ब्राह्मण म्हणतात आहे तुम्हाला मागा काय मागायचे ते. पूजा देवीची होते आणि देवीच्या ठिकाणी आता चक्क महाराज प्रकट झालेत. म्हणजे तुमच्या मनाचं तुमचे सद्गुरू असतील तर ते प्रत्येक परमेश्वरी तत्वात सुद्धा तेच दर्शन देतात. एकदा पुण्यतिथीच्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी होती आणि भस्मींनी ठरवलं, भस्मी खूप सुंदर वीणा वाजवायचे, वाद्य त्यांना अनेक येत होते, खूप सुंदर गळा होता, गायचे पण खूप छान. तर त्यांनी ठरवलं की आपण अखंड वीणा वाजवायची आणि त्यांनी अखंड त्या दिवशी वीणा वाजवली. सगळे जण दर्शनाला येत होते. आता वेळ झाली ती महाराजांच्या समाधीची पूजा करण्याची आणि सगळे जी म्हणजे महाराजांची जी मंडळी होती नेहमीचे सेवक
ती तिथे गोळा झाली होती. प्रत्येक जण आपल्या परीनं समाधीचं यथासांग पूजा करत होता. आता इथे सगळ्यांना अत्तराच्या बाटल्या दिल्या होत्या की महाराजांना तुम्ही अत्तर लावा. त्याच क्षणी डॉक्टर धनेश्वरांनी महाराजांच्या डोक्याला अत्तर लावलं. भस्मेंनी तात्काळ त्यांच्याकडे बघितलं. हो, महाराजांच्या समाधीला लावा, माझ्या डोक्याला काय? भस्मे धनेश्वर हसले आणि म्हणाले की 1946 साली तुळजापूरला अश्विन शुद्ध अष्टमीच्या दिवशी तुमच्या मस्तकावरती महाराजांनी आपल्या पादुका ठेवल्या होत्या, बरोबर ना? खरं तर त्या दिवशी डॉक्टर धनेश्वर त्यांच्यासोबत नव्हतेच. ही गोष्टही त्यांना माहिती नव्हती. पण महाराजांनी त्यांना कसं दाखवून दिलं की मी इथे आहे, याच्या ब्रह्मरंध्रावर आहे. केवढी मोठी प्रगती त्यांची झाली होती की त्यांना इथे पादुका दिसल्या. म्हणजे डॉक्टर धनेश्वर, भस्मे, मी काल अनेक जणांचा उल्लेख आपल्या बरोबर केला आहे, संवाद साधलाय, त्याच्यामुळे आपल्याला कळेलच की महाराज किती भोळे सांब आहेत, सदाशिव आहेत, योग योगेश्वर आहे, भरभरून देणारे. फक्त हाक तर मारा. महाराज माऊली आहे. महाराज जसा बाप आहे तशी महाराज आई पण आहे, खूप प्रेम करणारे. एक मला विवेकानंदांच्या चरित्रातला प्रसंग आठवतो की विवेकानंदांचे वडील हे हायकोर्टात वकील होते आणि त्यांची ती तिसरी पिढी होती. विश्वनाथ दत्त त्यांचं नाव. ते विवेकानंदांचं नाव आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की नरेंद्र, आणि त्यांना त्यांचे वडील अगदी लाडाने प्रेमाने बिले म्हणायचे, बिले. आता वकील असल्यामुळे अनेक धर्मातले, जातीतले, पंथातले लोक त्यांच्याकडे यायचे. तर एकदा एक मुसलमान पत्रकार त्यांच्याकडे आला आणि विवेकानंद लहानसेच होते, तर त्यांनी मांडीवर घेतलं आणि संवाद साधला. त्याचं आधी कौतुक केलं की किती छान आहेस रे तू, कारण ते अगदी खूप वेगळे होते दिसायला. तुम्ही बघा त्यांचा फोटो बघा, त्यांची मूर्ती बघा, किती सुंदर, किती म्हणजे असं वाटतं पण त्यांच्याकडे बघतच राहावं. इतकं सौंदर्य, इतकं तेज, इतकं समर्पण, ते सगळं जे आहे ना ते ते आपल्याला त्यांच्या छबीतून, त्यांच्या फोटोतून दिसून येतं. लहानपणी पण खूप सुंदर होते. मोठे मोठे डोळे, गोरा रंग, सरळ नाक, अशी लहानशी जीवणी आणि ते दाट कुरळे केस. कुणालाही वाटायचं चटकन त्यांना घ्यावं आपल्या मांडीवर, त्यांचं कौतुक करावं, त्यांना मिठी मारावी. येणारा जाणारा प्रत्येक जण त्यांना अशाच प्रकारानं कवटाळत असे. या मुसलमान पत्रकारालाही तसंच वाटलं आणि त्यांनी त्यातला अगदी खूप प्रेमाने स्वतःजवळ बसवलं आणि विचारलं, अरे नरेंद्र, तू मोठेपणी काय होणार रे? नरेंद्रला लहानपणापासून जो घोडेस्वार असतो ना, आपला टांगा हकलणारा, तो खूप आवडायचा. कारण त्याचा पूर्ण कंट्रोल असतो त्या घोड्यांवर. त्याच्या हातात एक मोठा चाबूक असतो आणि एकदम थाटात तो बसतो आणि घोडा चालवतो. तर मला व्हायचं ना, तर तो घोडेस्वार व्हायचंय. मला टांगा हकलायला आवडतं, तर तू कोचमन व्हायला मला आवडेल, असं ते म्हणाले. हा वकील खूप म्हणजे वकील आपले त्यांचे वडील बाहेरच होते, ते हसायला लागले. बघा, खर तर आपल्या घरात जर असं झालं असतं तर आपण म्हटलं असतं, काय दरिद्राचे डोहाळे लागले या पोराला, 3 पिढ्या आमच्या वकिलाच्या, मी वकील आणि हे पोट्ट काय माझं सांगतंय, मी म्हणे घोडेस्वार होईल. तो पत्रकार हसायला लागला. त्यांचे वडील पण हसायला लागले आणि हळूच ते दारातून आत आले. बिले, काय सांगतोय, काय व्हायचंय? पुन्हा बिलेंनी सांगितलं, मला ना घोडेस्वार व्हायचंय, कोचमन व्हायचंय. वडिलांनी आपल्या मुलांना कसं समजावून सांगावं याचा उत्तम एक ही गोष्ट आहे, उत्तम संदेश आहे प्रत्येक पालकांना. तर त्यांनी समोर असलेलं ते कॅलेंडर दाखवलं आणि हे कॅलेंडर होतं, कृष्ण रथावर बसलेला आहे आणि अर्जुन सारथ्य करतोय आणि अर्जुन मागे धनुष्यबाण घेऊन उभा असलेला. बिल्ले, तुला कोचमन व्हायचंय ना, मग या कृष्णासारखा हो, या जगाला मार्गदर्शन कर.
या एका वाक्याने जो काही संदेश होता, तो संदेश हा आपल्यालाच नाही, या विश्वाला दिलाय, की आपल्या मुलांना, आपल्या मुलांच्या मनात काय पेरायचंय, या जगाला मार्गदर्शन करणारा हो किंवा करणारी हो. मला वाटतं ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली असेल. मलाही खूप आवडली. इथे महाराज आपल्याला तेच सांगतात आहे, तुम्हालाच अर्जुन व्हायचंय आणि तुम्हालाच कृष्णही व्हायचंय. अर्जुन आणि कृष्ण हा तुमच्यात आहे. तुम्हाला फक्त त्याला जागवायचंय, जाणायचंय. समजून घ्या ना, आपला आपल्यातला अर्जुन आणि आपल्यातला कृष्ण. चला तर मग जागवूया आपल्यातल्या कृष्णाला आणि आपणच सारथ्य करूया, आपणच सारथी होऊया. मी विनंती करते आपल्याला की आपण आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. छान आरामात बसावं. एक दीर्घ श्वास आत. ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी एकरूप व्हा मास्टर्स. आज पहिले संकल्प करा, आमचे जे काही पूर्वज आहेत, हे पूर्वज जिथे कुठे असतील तिथे हे परमेश्वरा, तू त्यांच्यावर असीम कृपा कर. माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्यासाठी मी हृदयापासून यांची क्षमा मागते किंवा क्षमा मागतो. मी मला क्षमा केली आहे आणि क्षमा मागितली आहे. मास्टर्स, हृदयापासून क्षमा मागा आणि श्वास हृदयामध्ये फिरवून हळूहळू बाहेर सोडून द्या. पुन्हा श्वास आत घ्या. तुमच्या पावलापासून ही ऊर्जा मूलाधार चक्रापर्यंत पसरलेली आहे. इथे जर काही दुःख असेल, वेदना असेल, तर ती निघून गेली आहे. श्वास बाहेर. दुसरा श्वास घ्या. स्वाधिष्ठान, मणिपूर, हृदय, आपली पूर्ण पाठ, हात, बोटांपर्यंत शांत. तिसरा श्वास घ्या. आपलं विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र,
आणि सहस्रार, मान ते डोकं संपूर्ण शांत झालंय. श्वास बाहेर सोडून द्या. या क्षणी आपलं संपूर्ण शरीर शांत झालंय. आवाहन करते ब्रह्मश्री पितामह पत्री सर, शंकर महाराज, समर्थ रामदास स्वामी, सूर्यनारायण भगवान, महादेव आणि महादेवी. एक दीर्घ श्वास आणि या ऊर्जेबरोबर कनेक्ट व्हा मास्टर्स. ही संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीरात पसरलेली आहे. ही ऊर्जा मागच्या भागात मानेवरून आपल्या अनेक कर्मांवर हळूहळू अनेक जन्माची ही कर्म आहे जी स्पायनल कॉर्ड मध्ये आहेत. याच्यावर जसा दारातून प्रकाश यावा मास्टर्स, तसा प्रकाश तुमच्या स्पायनल कॉर्डवर पडतोय. तुमच्या स्पायनल कॉर्ड मधून मधल्या भागात हळूहळू हा प्रकाश खाली खाली येतोय. तुम्ही कमरेपर्यंत आला आहात आणि हा भाग
आता हळूहळू हील होतोय. मूलाधार चक्रापर्यंत आला आहात. आता मूलाधार चक्रातून दोन्ही पायातून हा प्रकाश खाली खाली पावलापर्यंत जाणार आहे. फील करा मास्टर्स. आपल्या पायातून हा प्रकाश कसा जातोय, गुडघ्याच्या मागच्या वाटीतून गुडघ्याला हील करून पोटऱ्यांमधून पावलांपर्यंत पोचणार आहे. जस्ट फील इट. पोटऱ्यांमध्ये बघा आता पायाच्या. आपल्यातील अतिरिक्त ऊर्जा ही पृथ्वी मातेला मिळालेली आहे. हा भाव ठेवा मास्टर्स. एक एक सेल आपली मोकळी होते, एक एक पेशी मोकळी होते, एक एक परत मोकळी होते, अगदी वरपासून खालपर्यंत. नसा अशा हळूवारपणे मोकळ्या झाल्या आहेत. आपली बोट सगळं बघून घ्या. पाऊल, मधला भाग, टाचा. आता इथूनच आपल्याला वर जायचंय. आधी पावलापासून मूलाधार चक्रापर्यंत हळूहळू वर यायचे. गुडघ्यापर्यंत तुम्हाला जाणवेल. इथे व्हायब्रेशन जाणवतील गुडघ्याला. सारे गुडघे मोकळे मोकळे झाले. फील करा मास्टर्स. इथे प्रकाशाला बघा. गुडघ्याचा मागचा भाग, पुढचा भाग.
आता इथून वर या, मूलाधारापर्यंत यायचे. पूर्ण मोकळे होतात ते. अगदी काहींचे ते असे म्हणजे बोन्स असे वेगळे वेगळे झाले आहेत असं वाटतं त्यांना. जे लागून आले होते पूर्ण मोकळे. एक क्षण आपलं मन तिथे ठेवा गुडघ्यांमध्ये. तिथे उजेडाला बघा किंवा फील करा की तिथे प्रकाश आहे. वरिया मास्टर्स, मांडीतून मूलाधारापर्यंत, उत्सर्जनाच्या जागेपर्यंत. व्हायब्रेशन्स बघा. तुम्हाला प्रचंड स्पंदन जाणवते. आता हा प्रकाश मूलाधारातून हळूहळू वर आणायचे. हा तुमच्या स्पायनल कॉर्ड मधूनच वर येतोय. हार्ट चक्रापर्यंत मागच्या भागात बघा, पाठीला हृदय चक्रापर्यंत आलंय. हे तुमचं चक्र हील होत आहे मास्टर्स. कोणाला कमळाची फुलं सुद्धा दिसतील. इथून वर चला. हायर हार्ट चक्र म्हणजे 4 बोट वर या. फक्त 4 बोट वर. तुम्ही खांद्याच्या लाईनला स्वतःच मध्ये स्पायनल कॉर्ड वर बघा. आणि आता तिथे स्पंदन बघा. मानेची सुद्धा जे काही हाडं असतील ते तुम्हाला जाणवतील की मोकळे मोकळे होतात आहेत. मान फिरत असेल आपोआप तर फिरू द्या.
आता हळूहळू दोन्ही खांदे च्या लाईन मध्ये संपूर्ण लक्ष विशुद्ध चक्रावर. हाडं मोकळे होताना अगदी कटकट आवाज सुद्धा येईल. स्पंदनांना बघा. सगळी स्पंदनं आपली बदलली आहेत. एक एक परत मोकळी होते. फील करा मास्टर्स. खांदे, हात, अगदी बोटांपर्यंतचा भाग मोकळा. आणि आता वर, म्हणजे आज्ञा चक्रापर्यंतचा जो भाग आहे, मागच्या भागाने बघायचा आहे आपल्याला. तो भाग छेदून सहस्रारापर्यंत पोचायचे एका ओंकारात. सहस्रारावरची स्पंदन महसूस करा. सहस्रारावर जी स्पंदन आहेत ती महसूस करा. आणि आता या क्षणी सहस्रारातून वर आकाश तत्वाकडे जा.
आकाश तत्वाची विशालता आपल्या हृदयात आलेली आहे. तो स्पर्श, ती स्पंदना, ती अनुभूती विशालतेची आपल्या हृदयात. संकुचित मनोवृत्ती चा त्याग या क्षणी झालेला आहे आणि जे काही करायचे ते विशाल संपूर्ण लक्ष आकाश तत्वातून ती विशालता घेऊन आपण आपल्या हृदयात आलो आहोत. लक्ष हृदयावर. संपूर्ण लक्ष आपल्या हृदयावर मास्टर्स. पूर्ण लक्ष हृदयावर. हृदयाच्या स्पंदनांवर. बघा किती स्पंदन आहेत. मास्टर्स सगळे लक्ष स्पंदनांवर.
मास्टर्स, या क्षणी आपल्या हृदयातील स्पंदन पूर्ण लक्ष द्या. ही स्पंदन इथे स्थित झाली आहेत, स्थिर झालेली आहेत. आपण ज्यांना आवाहन केलं होतं, श्री गीता सर, बाबा, समर्थ रामदास स्वामी, शंकर महाराज, महादेव महादेव आणि सूर्यनारायण भगवान यांना दंडवत प्रणाम. आम्ही आपली रजा मागतो आहोत. जे अनंत आत्मे इथे आले होते त्या अनंत आत्म्यांना प्रकाशाच्या राज्यात प्रवेश मिळालेला आहे. त्यांचं कल्याण होतं. मास्टर्स, चेतनतेकडे या. आपली दोन्ही पावलं अगदी हळूवार उघडा. पायातून पाय मोकळे करा. आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर पाच, 4, 3, 2, 1, 0. आधी आपल्या आई वडिलांना हृदयापासून दंडवत प्रणाम करा. झाल्या गेल्या चुकांबद्दल क्षमा क्षमा क्षमा. आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. हृदयापासून क्षमा क्षमा क्षमा. परमेश्वरा, तुझी असीम कृपा मला मिळते. आपल्या भोवती शंकर महाराजांनी एक संरक्षण कवच उभं केलेलं आहे. आपण आणि आपला परिवार सुरक्षित आहोत. मास्टर्स, या विश्वासाठी प्रार्थना करा. या विश्वात सगळी जण, सगळे लोक ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी झाले आहेत. शेतकरी, शेतमजूर, कारागीर, कामगार, सैनिक सगळे सुखी आहेत. सगळ्यांच्या घरी आनंद आहे. सगळे शांत आहेत, स्थिर आहेत, ध्यानी आहेत, ज्ञानी आहेत. इथल्या स्त्रिया, मुली, गायी, वासरं सुरक्षित आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. आम्ही सगळे सुरक्षित आहोत, आनंदी आहोत. आपल्या डोक्यावर हात ठेवा मास्टर्स. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मी आपल्याला सगळ्यांना, आपल्या आई वडिलांना, आपल्या गुरूंना नमस्कार. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. मला वाटतं आपण खूप वेगळ्या स्थितीत आहात. बोलण्याच्या स्थितीत आज कोणीच नाही आहे. सगळ्यांची रजा मागते. धन्यवाद. कोणाला बोलायचं का? हा, वृषाली त्यांना बोलायचं. एक मिनिट. एक मिनिट. हा, अनम्यूट करा तुम्ही. येतोय? हा, येतोय. खूप सुंदर झालं ध्यान. नुसतं अश्रू येतात, बोलायलाही होत नाही. इतके छान झालं, सुंदर वाटलं.
आत्मवंद धृताताई, तुम्हालाही नमस्कार गुरुदादा. सुजाताताई बोला. हा, आजचं ध्यान खूप सुंदर झालं. मला ना ब्रह्मरंध्रावर पांढरं कमळ उमललेलं दिसलं आणि त्याच्यात देवी देवी दिसली. आणि जेव्हा ताईने हृदयावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगितलं, तेव्हा ते जे रेकॉर्ड लावलं होतं, तेव्हा शेवटी संपता संपता हृदयात यज्ञकुंड दिसलं आणि पांढऱ्या रंगात देवीचं दर्शन झालं. धन्यवाद ऋताताई, धन्यवाद गुरुदादा. रेखाताई बोला. अनम्यूट करा तुम्हाला स्वतःला. हा, अनम्यूट करा, अनम्यूट. स्वतःला खाली एक अनम्यूटचं बटन हे असेल, माईकचं बटन असेल, त्याला अनम्यूट क्लिक करावं लागेल तुम्हाला. आणखीन कोणाला बोलायचे का? स्वतःला अनम्यूट करू शकता बोलायचं असेल तर. दीदी. करत असताना जेव्हा ते प्रकाश खालून वर आपला चालला होता, त्यावेळेस मानेच्या इथे जेव्हा प्रकाश आला तेव्हा डोकं खूप जड झालं होतं आणि असं डोकं मानेला पेलवत नव्हतं, जसं असं धरून ठेवावं वाटत होतं, असं इतकं जड झालं होतं. किंवा मग मान हलकी झाली असेल, माहित नाही, काहीतरी वेगळंच वाटत होतं. आणि दुसरं म्हणजे ते जेव्हा पुढे काही लागलं होतं प्रेयर, तेव्हा मला अचानक आठवलं की आज पहाटे मला जाग आली होती ना, तर त्यावेळेस आमच्या इथे पारनेरमध्ये काय भैरवनाथाचं मंदिर आहे आणि तिथे रोज पहाटे 2 वाजता तिथले ते पुजारी असतात, ते तिथेच राहतातच. आणि ते काय करतात, 2 वाजता नदीच्या कडे जाऊन नदीतून पाणी आणून मग देवाला आंघोळ घालून सोहळ्यात त्याची आरती वगैरे असते आणि ती खूप मोठी, म्हणजे स्पीकरवर असते. तशी रोज काही कोणाला झोप येतं, म्हणजे मला ऐकू येते असं नाही, पण आज बरोबर जाग आली आणि त्यावेळेस ते आरती झाल्यानंतर जे म्युझिक असतं ना, ते सेम आज वाजलं तसं होतं. मग ते असं आठवलं मला एकदम तो अनुभव पहाटेचा आणि सारखा वाटला, भैरवनाथाचं दर्शन झाल्यासारखं. आणि मला वाटतं आज अमावस्या पण आहे, तिथे अमावस्येला लोक जाऊन दर्शन घेत असतात तिथे. चांगलं वाटलं. हा, रेखाताई बोला. हॅलो, हा, मी रेखाताई बोलते. बोलू, आवाज येतोय? हा, येतोय. हा, नमस्कार. आराधना ग्रुपच्या सर्व मंडळींना माझा नमस्कार. मी सौ रेखा देशपांडे, मातृसेवा संघ वर्धा येथे सहसचिव आहे. सर्वप्रथम आराधना ग्रुपच्या ऋताताई आणि अनघाताई यांचे मी अभिनंदन करते. मागील 2 वर्षापासून दोघीही कुठेही असले तरी न चुकता ध्यान घेत असतात. या ध्यानाबरोबर माहिती नसलेल्या ज्ञानाचाही पुरवठा आपण करीत असतात. त्यासाठी सतत आपले वाचन आणि लिखाण सुरूच असते. त्यासाठी आपण खरोखरच कौतुकास पात्र आहात. आपल्या सुमधुर वाणीने, सांगण्याच्या पद्धतीने हा आराधना ग्रुप एवढा मोठा झाला आहे. कितीतरी लोक या ग्रुपशी जुळले गेले आहेत. आपले कौतुक करावे तेवढे थोडेच. गुरुप्रमाणे त्यांचा शिष्यवर्गही सेवेसाठी तत्पर असतो. आराधना ग्रुपने आतापर्यंत मातृसेवा संघाला 1.5 लाख रुपयाची देणगी दिली आहे. मी आपले आभार मानते. आमचे मातोश्री वृद्धाश्रम आहे. या वृद्धांना वाढदिवसानिमित्त, कोणाच्या स्मृती दिनानिमित्त, औषधीसाठी तर कधी वाचनालयासाठी आपण स्वेच्छेने, अगदी मनापासून, प्रेमाने, आपुलकीने सतत देणगी दिली. आपले आभार मानण्यासाठी खर तर माझ्याजवळ शब्दच नाही. मी कृतज्ञता व्यक्त करते. आमच्या वृद्धाश्रमाला सरकारी अनुदान फारच अल्प प्रमाणात मिळतं आणि मागच्या वर्षभरात ते मिळालंच नाही.
आपल्याकडून ही मदत मिळत गेली. खरोखरच आमची समस्या कमी होत गेली. मी आपल्या सर्वांचे ऋणी आहे. आराधना ग्रुपकडे खरोखरच मनी प्लांट असल्यासारख्या पैशाचा ओघ आमच्या संस्थेकडे गेल्या वर्षभरात येतच गेला. अजूनही देणगी येणं सुरूच आहे. या देणगीतून आमच्या वृद्धांना जास्तीत जास्त सोयी देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करूच. आपल्या शुभेच्छा आमच्या वृद्धांच्या पाठीशी आहेतच. आपले स्नेह असेच टिकून राहो. खूप खूप आभार. मी आपल्या ग्रुपला सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. आराधना ग्रुपकडून मातृसेवा संघाला बऱ्याच प्रमाणात वर्गणी मिळालेली आहे, देणगी मिळालेली आहे. मी आपले आभार व्यक्त करते. थँक्यू रेखाताई. आणखीन कोणाला बोलायचंय का? हा बोला स्वाती ताई. आज ध्यान छान झालं, खूप सुंदर झालं. मला ध्यान लागलं होतं पण मानेला सारखे सारखे झटके लागत होते. आणि आता रेखाताईंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आराधना ग्रुपला जॉईन झाल्यानंतर सुद्धा आमचंही सगळ्यांचं कल्याण होत आहे. आम्हाला शांतता मिळत आहे, स्थिरता मिळत आहे. आम्हालाही असंच यश मिळावं आणि त्यांनाही आम्ही असं वर्गणी पाठवण्यात यावी अशी सगळ्यांना विनंती करते. थोडं थोडं आपणही त्यांच्या ह्याच्यात सामील व्हावं. सगळ्यांनाच सांगा. धन्यवाद दत्ताताई, गुरुदाता, सगळ्यांना. मला आज प्रोसेस चालू असताना ते जाणवत होतं प्रकाश स्पायनल कॉर्ड वरपासून खालपर्यंत आणि खालपासून वरपर्यंत हे होतंय, फिरतोय ते. आणि जेव्हा हार्ट अनाहत चक्रामध्ये होतो आपण तेव्हा त्या संगीताच्या त्या व्हायब्रेशन्समुळे का काय माहित नाही, पण मला असं जाणवलं की शंकर महाराज आणि मी अचानक असे नाचायला लागलोय त्या तालावरती. आणि मला अगोदर पण एकदा असं दिसलं होतं ध्यानामध्ये, पण यामध्ये एक शॉर्ट पिरियड साठी का होईना पण असं दिसलं मला की दोघंही आम्ही असं बेधुंद नाचतोय त्या तालावरती. एकमेकांना माहिती नाही पण दोघंही दिसलो. असं होतं आजचं ते. आणखीन कोणाला बोलायचंय का? आय थिंक मग आपण मीटिंग एंड करूया, कोणाला बोलायचं नसेल तर. ठीक आहे, चालेल. ओके, धन्यवाद. हॅव अ नाईस डे.